जय भीम, नमो बुद्धाय. वर्षावास मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण आजच्या भागामध्येच हा दुसरा भाग पाहत आहोत. तर आजच्या भागामध्ये आपण पाहिलं जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्मवय, आणि आताच्या भागात आपण पाहणार आहोत निब्बाण प्राप्त करणे हा धम्म होय काय. निब्बाणसारखे परमसुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे भगवान गौतम बुद्धाचे वचन आहे. भगवान गौतम बुद्धांनी शिकवलेल्या सर्व सिद्धांतांचा निब्बाण हा केंद्रवर्ता सिद्धांत आहे. निब्बाण म्हणजे काय? बुद्धपूर्वी लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा ते अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे. बुद्धपूर्वी लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानित असत. 4 प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे. पहिला, लौकिक खा प्या आणि मजा करा आणि जड स्वरूपाचा म्हणजे भौतिक स्वरूपाचा. दुसरा, योगिक म्हणजे योग विद्याचा उपयोग करून. तिसरा, ब्राह्मणी म्हणजे होम हवन आदी यज्ञांचे कर्मकांड करून. चौथा, औपनिषदिक म्हणजेच उपनिषदांत वर्ण केल्याप्रमाणे त्या कल्पनांचे पालन करून. ब्राह्मणी आणि औपनिषदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते. या दोन्हीही कल्पनात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाईल. तथागत भगवान गौतम बुद्धाने या सिद्धांतांचा निषेध केलेला आहे. म्हणून निब्बाणविषयक ब्राह्मणी आणि औपनिषदिक शिकवणीचे खंडन करणे तथागत भगवान गौतम बुद्धांना कठीण गेले नाही. निब्बाणाची लौकिक म्हणजे कल्पना ही अत्यंत जड स्वरूपाची म्हणजे व्यावहारिक स्वरूपाची खा प्या आणि मजा करा असल्यामुळे तथागत भगवान गौतम बुद्धांनी ती कधीच प्रिय नव्हती. कारण लौकिक कल्पनेक माणसाची प्राणी म्हणून प्रत्येक इंद्रियाची जी भूक असते तिचे श्रमण करणे म्हणजे व्यावहारिक कसलेही नियम न करणे ह्या पलीकडे दुसऱ्या आशयात नाही आणि आध्यात्मिक असे काहीच नव्हते. असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मते मानवाची अत्यंत हानी करणे होय. कारण इंद्रिय भुकेचे शमन करणे म्हणजे या इंद्रियांच्या अधिक भुकेला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. अशा प्रकारच्या जीवनमार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवून देऊ शकत नाही. उलट त्याने तात्पुरते सुख मिळते, परंतु येणाऱ्या सुखाचे अधिक दुःख निश्चितपणे वाटवायस येते. योगातील निब्बाणाची कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी अवस्था होय. त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे असते आणि ते मिळवण्यासाठी सर्व संसार पराडमुख व्हावे लागते. त्याच्या योगाने वेदना वाईट विचारामुळे होणारे अनुभूती टाळता येतात, परंतु सुख मिळत नाही. आणि सुख मिळालेच तर ते योग चालू असेपर्यंत मिळते. ते स्थायी स्वरूपाचे नसते, अस्थायी स्वरूपाचे असते. तथागत भगवान गौतम बुद्धाची निब्बाणाविषयक कल्पना त्यांच्या पूर्व असलेल्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती. त्यांच्या निब्बाण कल्पनेत 3 विचारांचा अंतर्भाव होतो. आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्यांचे सुख हा एक विचार होय. जिवंतपणे ह्या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार. आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे 2 विचार तथागत भगवान गौतम बुद्धाचा निब्बाण कल्पनेच्या अगदी विरुद्ध आहे. भगवान गौतम बुद्धाच्या निब्बाण कल्पनेत मूल आधार असा आहे की तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालावर निग्रह साधणे. विकार हे मानवाच्या मनाला सतत जाळीत असतात आणि त्याला दुःखात ठेवत असतात. गयेत एकदा राहत असताना तथागत भगवान गौतम बुद्धांनी भिक्खूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे असतात हा आहे. ते म्हणाले, हे भिक्खूंनो, हे सर्व काही जळत आहे. भिक्खूंनो, संसारातील कोणत्या ना कोणत्या तरी वस्तू जळत आहे. भिक्खूंनो, चक्षु इंद्रियांनी जळत आहे, रूप जळत आहे, चक्षु संस्कार हे जळत आहे, डोळ्यांनी होणारी जाणीव म्हणजे चक्षु संस्कार हेही जळत आहेत, आणि चक्षु संसारापासून उद्भवणाऱ्या सुखकारक, दुःखकारक, अतिदुःखकारक गोष्टी ह्याही जळत आहेत. आणि त्या कशामुळं जळत आहेत? तर त्या रागाग्नीने जळत आहेत, द्वेषाग्नीने जळत आहेत, मोहाग्नीने जळत आहेत. जन्म, जरा, मृत्यू, दुःख, दोरिमेन यांच्याप्रमाणेच उपयास आणि निराशा या अग्नीमुळे जळत आहेत. भिक्खूंनो, श्रोतीय जळत आहेत हे शब्द जर आहेत
घाणिद्र्य हेही जळत आहे, गंधसुद्धा जळत आहे, जिव्हा जळत आहे, रससुद्धा जळत आहे, शरीर जळत आहे, चित्तातील संकल्प विकल्प जळत आहेत. चित्त संस्कारापासून ज्या सुख वेदना, दुःख वेदना, अतिदुःख वेदना उत्पन्न होतात त्या सर्व वेदना जळत आहेत. आणि ह्या कशामुळं जळत आहेत तर त्या रागा अग्नीमुळे, मोह अग्नीमुळे, जन्म जरा मृत्यू दुःख दोर्मियानाप्रमाणेच उपासक यांच्यामुळे जळत आहे. हे जाणल्यावर भिक्खूंनो प्रज्ञावान व श्रेष्ठवानाच्या मनात उपेक्षा म्हणजे विरती उत्पन्न होणे, या उपेक्षेमुळे ज्यांच्या ठिकाणाचे राग अग्नी आदी विकार मावळतात आणि विकाराच्या अनुभवामुळे ते मुक्त होतो आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते की मी मुक्त झालेलो आहे. निब्बाणामुळे सुख कसे मिळते त्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे. एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले की नाही की तो दुःखी होतो, परंतु जी समजूत म्हणजे त्रिकाळ सत्य नव्हे. भोवती समृद्धी आणि संपन्नता असूनसुद्धा मनुष्य दुःखी राहतो. दुःख हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे. ज्यांच्याजवळ आहे त्यांनाही आणि त्यांच्याजवळ नाही त्यांनाही लोभामुळे दुःख मिळते. हे विचार भिक्खूंना दिलेल्या एका प्रवचनामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांनी स्पष्ट केलेले आहेत. भिक्खूंनो, लोभाने लुब्ध आणि रागाने शुद्ध, मोहाने मूढ झाल्यामुळे माणसाचे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात. परंतु जर लोभ, राग, मोह त्याचा पूर्ण उच्छेद झाला तर माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही, त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत नाही अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवत नाही. आणि असे जर झाले की बंधूंनो, हे हवेस वाटणारे आणि आकर्षक आणि जे बुद्धिवान श्रावकांच्या साध्य असे निब्बाण भविष्य जीवनात नव्हे तर ते ह्या जन्मी हस्तगत होऊ शकते. माणसाच्या दुग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे. माणसाच्या राग द्वेषावर अग्नीचे स्वरूप योगून तथागत भगवान गौतम बुद्धाने जिथं माणसाचे असुखाचे परिमाणक जोरदार स्पष्टीकरण केलेले आहे. राग द्वेषाच्या अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. राग द्वेष विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाणास्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखलालाच आहेत. त्या माणसाला निर्वाणापर्यंत पोचू देत नाही. त्या क्षणी मनुष्य ह्या विकारापासून मुक्त होतो व त्या क्षणी तो निब्बाणाचा मार्ग आक्रमण करू लागतो. भगवान गौतम बुद्धाने ह्या विकाराच्या 3 वर्गात वाटून दिलेले आहेत. पहिल्या वर्गात प्रत्येकाच्या तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात. दुसऱ्या वर्गात सर्व प्रकारच्या वृत्तविष्णेतून उद्भवणारे गुन्हा, क्रोध आणि द्वेष येतात. तिसऱ्या वर्गात हे सर्व तऱ्हेच्या अविद्येतून उद्भवणारे जडता, मूर्खता आणि मूढता, मोह ह्या द्वेष येतात. पहिला राग व दुसऱ्या द्वेष अग्नीच्या संबंधी माणसाच्या त्या भावनांची आणि त्या दृष्टिकोनाशी आहे, दुसऱ्याच्या संबंधी आहे. आणि तिसऱ्या प्रकारची अग्नी मोह हिच्या संबंध जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्यांच्याशी निगडीत आहे. भगवान गौतम बुद्धाच्या निब्बाण सिद्धांतासंबंधी बऱ्याचशा गैरसमजुती आहेत. निब्बाण शब्दाचा व्यापकदृष्ट्या सर्व फुंकार घालून विझवणे किंवा मालविणे असा आहे. शब्दाच्या ह्या व्यापारपूर्तीचा आधार घेऊन टीकाकारांनी निब्बाण सिद्धांताला अर्थहीन आणि कवडी मोलाचा बनवलेला आहे. त्याला एक संपूर्ण नकोशी अशी गोष्ट बनवलेली आहे. ते असे म्हणतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालवणे म्हणजेच मृत्यू असा वाकडा अर्थ लावून त्यांनी निब्बाण सिद्धांत हास्यपद्ध बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे कोणी अग्नी प्रवचनाचा व अग्निकोदमस्तुपाचा भाषेच्या दृष्टीने अभ्यास करतील त्यांना स्पष्टपणे लक्षात येईल की निर्वाणाचा हा अर्थ मुळीच नाही. मुक्तता हे म्हटलेले नाही की जीवन जळत आहे आणि ते विझवून जाणे म्हणजे मृत्यू होय. जिथे म्हटले आहे की रागा अग्नी जळत आहे, द्वेष अग्नी जळत आहे आणि मोह अग्नी जळत आहे. या अग्निकुमार म्हणजे सुतामध्ये असे म्हटलेले नाही की माणसाच्या
सर्व प्रकारच्या प्रवृत्तींना पूर्णपणे नष्ट करून टाकावे. ते एवढे म्हणते की पेटत्या ज्वाल्यामध्ये अधिक इंधन पुरवू नका. दुसरी गोष्ट अशी की टीकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यात भेद न करण्यातही चुकले आहेत. उदाहरणात असे सांगितले आहे की जेव्हा शरीर विस्कळीत होते, संज्ञा थांबतात म्हणजे शुद्ध गेलेले असतात, सर्व वेदनांचा नाश होतो, चलन वलन आदी क्रिया थांबतात, चेतना एकदम गेलेली असते, तेव्हा परिनिब्बाण घडते. याप्रमाणे परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे मालवीने नाहीसे होणे. निब्बाण या शब्दाचा ठिकाणी वरील अर्थ नाही. निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल एवढा पुरेसा आपल्याला प्रवृत्तीवर ताबा असणे. यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नाही. निब्बाण हा निर्दोष जीवनाला प्रतिशब्द आहे. हे भगवान गौतम बुद्धाने स्वतः राज्यस्थवीरांना स्पष्ट करून सांगितलेले आहे. निर्दोष जीवनाचे दुसरे नाव निब्बाण आहे, म्हणजे निर्वाण आहे. एकदा स्थवीर राज्य तथागतांकडे गेले आणि तथागतांना अभिवादन केल्यावर त्यांना समीप बसून त्यांना विचारले, तथागत भगवान गौतम बुद्ध, निब्बाण कशा करता आहे? भगवंतांनी उत्तर दिले, निब्बाण म्हणजे राग अग्नी, द्वेष अग्नी आणि मोह अग्नीचे विझवून जाणे. भगवान बुद्धांनी परंतु निब्बाणाचा उद्देश काय आहे तर निर्दोष जीवनमुळाचे मूळ निब्बाण आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय, उद्दिष्ट आणि साध्य आहे. निब्बाण म्हणजे सर्व प्रवृत्तीचे मालवणे किंवा नाश नव्हे. हे भगवान गौतम बुद्धाने सारीपुत्ताला पुढील प्रवचनामध्ये स्पष्ट केलेले आहे. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तील अनाथपिंडकाच्या आश्रमामध्ये वास करीत होते. सारीपुत्तही त्यावेळी त्या ठिकाणी राहत होते. भिक्खूंना उद्देशून तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, यही संपदाऐवजी धम्माचे तुम्ही उत्तराधिकारी म्हणजे दायद व्हा. तुमच्याविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे मी तुम्हाला धम्माचा उत्तराधिकारी म्हणजे दायक बनवित आहे. असे बोलून भगवान बुद्ध आपल्या गंधकुटीमध्ये गेले. सारीपुत्त मागे राहिले आणि भिक्खूंनी त्यांना निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्याची विनंती केली. तेव्हा सारीपुत्त म्हणाले, भिक्खूंनो, लोभ हा द्वेष आहे आणि द्वेष हा दोष आहे. आहार, लोभ आणि द्वेष घालवण्याचा मार्ग म्हणजे मध्यम मार्ग होय. हा मार्ग आपल्याला पाहायला शिकवतो, जाणायला शिकवतो आणि ज्ञान देतो. तो आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण यांच्याकडे घेऊन जातो. हा मध्यम मार्ग कोणत्याही मध्य मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग होय, त्याशिवाय दुसरा नाही. हाच मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. भिक्खूंनो, ह्या मध्यम मार्ग आहे. होय भिक्खूंनो, क्रोध वाईट आहे, द्वेष वाईट आहे, ईर्ष्या वाईट आहे, मच्छर वाईट आहे, हे कुलंबता वाईट आहे, लालचीपणा वाईट आहे, ढोंग वाईट आहे, लबाडी वाईट आहे, उद्धटपणा वाईट आहे, मोह वाईट आहे, प्रमाद वाईट आहे. हे सर्व दुष्ट विकार आहेत. मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्य मार्गाने होतो. त्याच्या योगाने पाहायला दृष्टी मिळते. हा मार्ग आपल्याला पाहायला शिकवतो आणि ज्ञान देतो आणि आपल्याला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण यांच्याकडे घेऊन जातो. निब्बाण हे दुसरे काही नसून तो अष्टांगिक मार्ग आहे. अशा रीतीने सारीपुत्ताने निब्बाणाचे प्रवचन केले आणि भिक्खूंनी ते ऐकून फार आनंद झाला. निब्बाणात जो मूलभूत विचार आहे हाच आहे की तो निष्कलंकेचा मार्ग आहे. याशिवाय निब्बाणाचा इतर अर्थ कुणीही काढू नये. अष्टांगिक मार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही. संपूर्ण उच्छेदवाद हे एक टोक आहे आणि परिनिब्बाण हे दुसरे टोक आहे. प्रवृत्तींना पूर्णपणे माळविणे म्हणजे ही दोन विरुद्ध टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातील मध्यम मार्ग होय. याप्रमाणे निर्वाणाला योग्यपणे समजून लक्षात घेतले असता निब्बाणाच्या कल्पनेसंबंधी मनातील गोंधळ हा नाहीसा होईल. अशा प्रकारे तथागत भगवान गौतम बुद्धाने निब्बाणाचा मार्ग त्यांनी सांगितलेला आहे. तर निब्बाण प्राप्त करणे म्हणजे हा जीवन मार्ग आहे. आता आपण पुढच्या भागामध्ये म्हणजे उद्याच्या भागामध्ये पाहत आहोत. तृष्णेचा त्याग म्हणजे धम्म होय. या भागाकडे आपण पाहूया. आजचा भाग आपण इथेच संपूया. आपण सर्वांनी सुरक्षित राहा, आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवा, एवढंच आपल्याला या ठिकाणी सूचना करतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.